पुण्यात भिंतीला हिरवा रंग देत फुलांची चादर चढवल्याचा प्रकार समोर आलाय। सदाशिव पेठेतील ज्ञानप्रबोधिनी शाळेजवळील हा प्रकार आहे। तर हिरवा रंग दिल्यानंतर खासदार मेधा कुलकर्णींनी यावर भगवा रंग दिलाय। शाळेच्या आतील बाजूला पीर बाबाचं मूळ स्थान असल्याची माहिती आहे। भिंतीला हिरवा रंग देणारा मूळ जागेचा मालक असल्याची ही माहिती आहे। तर पुण्यात भिंतीवरून झालेल्या प्रकारावर आज बोलणार असल्याचं मेधा कुलकर्णींनी सांगितलंय। याचा आढावा घेतला आपल्या प्रतिनिधींनी, पाहूयात। मी पुण्यातील सदाशिव पेठेमध्ये आहे आणि अशोक जे विद्यालय आहे त्या विद्यालयाच्या पाठीमागील जी ही समोर आपल्याला भिंत दिसते, या भिंतीवर एका सदाशिव पेठेतील एका हिंदू व्यक्तीने हिरवा कलर दिला होता आणि हिरवा कलर देऊन त्या ठिकाणी एक पंती लावण्यात आली होती, तर फुलं देखील अर्पण करण्यात आली होती। त्यानंतर एका अज्ञात व्यक्तीने या ठिकाणी येत हे सगळे फोटो काढले आणि त्यानंतर व्हॉट्सअपवर एक मेसेज व्हायरल झाला की ह्या जो हिरवा कलर दिलेला आहे यावर आता काही दिवसानंतर वक्फ बोर्डाकडून दावा केला जाईल की ही जागा आमचीच आहे। आणि अशा प्रकारचा जो मेसेज पुण्यातील ग्रुप्सवर जो फिरत होता तो खासदार मेधा कुलकर्णी यांच्यापर्यंत हा मेसेज पोहोचला। त्यानंतर काल खासदार मेधा कुलकर्णी यांनी थेट या ठिकाणी जो हिरवा कलर जो दिला होता त्या ठिकाणी आता भगवा कलर दिल्याचं पाहायला मिळतंय। खरं तर हा भगवा कलर दिला आणि त्या ठिकाणी एक गणपतीची चित्र असलेले एक मूर्ती ठेवलेली पाहायला मिळते। हा सगळा प्रकार घडल्यानंतर खरं तर खासदार मेधा कुलकर्णी यांनी या ठिकाणी आक्रमक होत हा जो हिरवा कलर आहे तो त्या हिरव्या कलरच्या वरच भगवा कलर दिल्याचं पाहायला मिळतंय। आणि असा आणखी पुण्यात कुठे प्रकार घडत असेल तर मला कळवा, अशा प्रकारचे एक वक्तव्य देखील मेधा कुलकर्णी यांनी केलेलं आहे। खरं तर खासदार मेधा कुलकर्णी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं आणि त्यांनी थेट या ठिकाणी येत त्या हिरव्या कलरवर भगवा कलर देऊन त्या ठिकाणी गणपतीचं चित्र या ठिकाणी ठेवल्याचं पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन चरणसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे।